पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानचा चांगला जळफळाट झाला। भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याला पाकिस्तानने युद्धाची कृती म्हटले। पाकिस्तानने भारताकडून बदला घेण्याचा दावा केला आहे। ठिकाण आणि वेळ निवडल्यानंतर आपण हल्ला करू, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी पाकिस्तान संसदेत सांगितले की भारताने भ्याड हल्ला केला आहे। 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही, असा दावा त्यांनी पुन्हा केला। ते म्हणाले की हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने कारवाई केली, ज्यामध्ये 5 भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली। यामध्ये 3 राफेल आहेत। यावरून हे सिद्ध होते की पाकिस्तान शत्रूंची विमाने समुद्रात पाडण्यात पूर्णपणे तयार आहे। ते म्हणाले की भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानला विजय मिळाला आहे। ते पुढे म्हणाले की पाकिस्तानच्या तिन्ही सैन्याने अनेक दिवसापासून तयारी केली होती, ज्यामुळे त्यांना भारतीय विमाने पाडण्यात यश आले। तत्पूर्वी शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीला उपस्थिती लावली। या बैठकीत भारताच्या हल्ल्याला पाकिस्तानच्या सार्वभौमतेचे उल्लंघन म्हटले गेले। या बैठकीला लष्कर प्रमुख, ISI प्रमुख आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते। शाहबाज म्हणाले की या कृतीला भारताने आपल्याला युद्धासाठी चिथावणी दिली आहे। पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमधील वृत्तानुसार राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक संपल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने एक अधिकृत निवेदन जारी केले, ज्यामध्ये म्हटले आहे की आम्हाला आमच्या आवडीच्या वेळी, ठिकाणी आणि पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे। शाहबाज म्हणाले की आम्ही भारताच्या राफेल विमानांचा संपर्क बंद केला आणि ते परत गेले। 80 भारतीय जहाजांनी पाकिस्तानच्या 6 शहरांवर हल्ला केला। यामध्ये POKचे 2 भाग देखील समाविष्ट होते। पाकिस्तानी जहाजाने 3 राफेलसह 5 भारतीय जहाजे पाडली। ते श्रीनगर आणि भटिंडा येथे पडले। NSCने भारतावर जाणून बुजून निवासी क्षेत्रांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आणि ते आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे। या प्रदेशातील वाढत्या तणावाची संपूर्ण जबाबदारी भारतावर आहे, असे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटले आहे। निवेदनात म्हटले आहे की पाकिस्तान आपल्या नागरिकांना होणारे नुकसान आणि अखंडतेचे उल्लंघन कधीही सहन करणार नाही। भारतीय हवाई दलाने मंगळवारी रात्री 1:05 पाकिस्तान आणि POKमध्ये म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला। या हल्ल्यात 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले होते। यामध्ये 100हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत। पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारतानेही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली। त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले। हे नाव त्या महिलांना समर्पित आहे ज्यांचे पती 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारले होते। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।